केंद्र शासनाचे शेतकरी विरोधी तिन्ही कायदे रद्द करून देशातील शेतकरी बांधवांना न्याय द्यावा अशी मागणी जिल्हा परिषद केंद्र सभापती दयाराम काळे यांनी चिखलदरा तालुका काँग्रेस द्वारा राष्ट्रपती महोदयांना तहसीलदार चिखलदरा यांच्या मार्फत निवेदनात केली आहे। तसेच दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी मोर्चास पाठिंबा सुद्धा चिखलदरा तालुका काँग्रेस कमिटीद्वारे गौरवण्यात कर्मचाऱ्यांना गौरव। केंद्र सरकारने शेतकरी विरोधी 3 कायदे केलेले असून तिन्ही कायदे शेतकरी विरोधी असल्याने देशातील सर्व राज्यात या कायद्यांना मोठ्या प्रमाणात विरोध आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात दिल्लीमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे। सर्व आंदोलनाला शेतकरी फार मोठा प्रतिसाद देत आहे। हे तिन्ही काळे कायदे शेतकऱ्यांना मान्य नाही करिता शेतकरी विरोधी तिन्ही काळे कायदे रद्द करून शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा। तसेच दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास आमचा पूर्ण पाठिंबा असून येत्या 2 दिवसात या आंदोलनावर तोडगा न निघाल्यास आम्ही त्या आंदोलनात सहभागी होऊ अशी मागणी अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दयाराम काळे यांच्या नेतृत्वात चिखलदरा तालुका काँग्रेस द्वारा तहसीलदार चिखलदरा यांच्या मार्फत राष्ट्रपती महोदय यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। दरम्यान तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले। केंद्र सरकारच्या कृषी धोरणाविरोधात नारेबाजी करण्यात आली। यावेळी जिल्हा परिषद समाज कल्याण समिती सभापती दयाराम काळे, तालुका अध्यक्ष प्राध्यापक मिश्रीलाल झाडखंडे, शहर अध्यक्ष राजेश मांगलेकर, एससी सेलचे अध्यक्ष सहदेव बेलकर आदी शेतकरी बांधव आणि काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चुरणी।